नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की रोटावेटर करणं जमिनीसाठी कितपत योग्य आणि कितपत अयोग्य आहे. रोटावेटर करण्यामुळे जमिनीला काय हानी पोहोचते आणि आपल्याला किती नुकसानीला बळी पडावं लागतं, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ठळक मुद्दे जाणून घेऊया. व्हिडिओ जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला विसरू नका. शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. तसेच पूर्वीच्या काळी म्हणजे जमीन मशागत करते वेळेस शेतकरी बऱ्याच वेळेस कशा पद्धतीने वापर करायचे आणि कशा पद्धतीने जमिनीची मशागत करत होते आणि त्याचे फायदे काय होते हे देखील आपण मुद्दे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. रोटावेटरमुळे कशा पद्धतीचं जमीन म्हणजेच हानिकारक होते आणि कशा पद्धतीचे नुकसान होतात, तर संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर रोटावेटर बरेच जण करतात, पण त्याचे फायदे शेतकऱ्यांना असं वाटतं की कमीत कमी वेळात शेत तयार होते, एकाच फेरीत जमीन भुसभुशीत म्हणजे होते आणि मजुरांची गरज भासत नाही. तर अशा पद्धतीचे फायदे म्हणजे शेतकऱ्यांना वाटतात. पण रोटावेटर करण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि तोटे आहेत, तर ते अत्यंत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रोटावेटर ज्यावेळेस आपण करतो म्हणजेच हार्ड पॅन म्हणजेच तयार होणं म्हणजे रोटावेटरच्या पात्यांमुळे जमिनीच्या ठराविक थराखाली 6 ते 7 इंच एक कडक थर तयार होतो. यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणजेच काय, जी काही माती असते ती भुसभुशीत होण्याऐवजी एकदम दबली जाते आणि दबली गेल्यामुळे जे काही पाणी असतं ते खाली खोलवर झिरपत नाही. तसंच मुळांच्या वाढीवर परिणाम म्हणजेच कडक थरामुळे पिकांची मुळे खोलवर जाऊ शकत नाही. म्हणजेच उपयुक्त कीटकांचा नाश होतो. जमिनीतील गांडूळ आणि मित्र कीटक रोटावेटरच्या वेगामुळे म्हणजेच मरण पावतात म्हणजे नष्ट होतात. तसेच रोटावेटर केल्यामुळे आपल्याला डिझेलचा खर्च देखील येतो. अवजारांच्या तुलनेत याला ट्रॅक्टरने हॉर्स पॉवर जास्त लागते आणि डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. तर पूर्वीच्या काळी म्हणजे शेतकरी रोटावेटर ऐवजी काय करायचे, तर रोटावेटर येण्यापूर्वी शेतीची जी काही मशागत करत होते पूर्वीच्या काळी, तर पूर्णपणे नैसर्गिक आणि बैलाच्या साहाय्याने केली जायची. नांगरणी म्हणजेच लोखंडी किंवा लाकडी नांगराने जमीन खोलवर उकरली जायची. कुळवणी नांगरणीनंतर ढेकळे फोडण्यासाठी कुळवाचा वापर व्हायचा. फळी मारणे म्हणजे जमीन सपाटी करण्यासाठी लाकडी फळीचा वापर केला जायचा. तर पूर्वीच्या मशागतीचे फायदे कशा पद्धतीचे होते, खोलवर मशागत होत होती आणि नांगरामुळे जमिनी खोलवर फाडली जायची, ते ज्यामुळे सूर्याची जी काही उष्णता असते ते खालच्या थरापर्यंत पोहोचून कीड किंवा रोग नष्ट व्हायचे. ऊन आणि हवा चांगल्या पद्धतीची लागायची जमिनीला. पाणी जिरण्याची जी काही क्षमता आहे, जमीन नैसर्गिकरित्या सच्छिद्र राहायची, त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणात मुरायचे. जमिनीचे आरोग्य बैलांच्या मशागतीमुळे जमिनीचा जो काही पोत होता म्हणजे टेक्चर होतं ते टिकून राहायचं आणि जमिनीतील जो काही सेंद्रिय कर्ब होता तो वाढण्यास मदत व्हायची. तसंच गांडुळाचे रक्षण देखील होत होतं. म्हणजे जमीन भुसभुशीत असल्यामुळे मशागत हळूहळू होत असल्याने जमिनीतील जीवसृष्टी सुरक्षित राहायची. तसेच आपण अशा पद्धतीने जर रोटावेटर जर टाळलं आणि आपल्याला जसं काही पूर्वीच्या काळी म्हणजे मशागत करत होते, तर तशा पद्धतीने आपण जर स्टेप बाय स्टेप जर जमिनीची मशागत जर केली तर नक्कीच आपल्याला नुकसान होण्याऐवजी त्याच्या पद्धतीने म्हणजे फायदाच होईल. तर शेतकरी मित्रांनो, रोटावेटरचा वापर दरवर्षी करू नका. दर 3 वर्षातून एकदा खोल नांगरणी करणं आवश्यक आहे. रोटावेटर फक्त पेरणीपूर्वी जर घाई असेल तरच रोटावेटरचा वापर करा. पिकांचे औषध जमिनीत गाडण्यासाठी रोटावेटरचा वापर बरेच जण करतात, जेणेकरून जमिनीचा पोत खराब होणार नाही याची देखील दक्षता घ्या. व्हिडिओ खूप फायद्याचा आणि मोलाचा आहे, तर व्हिडिओ लक्षात घेऊनच म्हणजे जमिनीची मशागत करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.